नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना 24 जानेवारीची सर्वात मोठी अपडेट आहे आणि सर्वात मोठी खुशखबर. बघा, आज 5 विभागात पैसे वाटप होणार आहेत. तर बघा, हे 5 विभाग कोणते आहेत आणि यामध्ये कोणते जिल्हे येतात ते पण आपण पाहणार आहोत. यामध्ये वेगवेगळे जिल्हे येतात. तर या जिल्ह्यांमध्ये पैसे आजपासून वाटप होणार आहेत. कोणकोणत्या महिलांना आज पैसे येतील ते मी आज तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुमचा पण जिल्हा यामध्ये आहे का ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. 24 जानेवारीची सर्वात मोठी अपडेट आहे. जानेवारीचा हप्ता ज्याची तुम्ही वाट पाहत होते, जानेवारीच्या हप्त्याची ज्या पैशाची तुम्ही वाट पाहत होते, तर ते पैसे आता वाटप या ठिकाणी सुरू होणार आहे. तर कोणकोणत्या महिलांना पैसे येतील, किती रुपये येतील? बघा, 9,000 पण वाटप होणार आहेत आणि 6,000 पण वाटप होणार आहेत. 9,000 कोणत्या महिलांना, 6,000 रुपये कोणत्या महिलांना ते पण आपण पाहणार आहोत. तर आज ठीक 4 वाजल्यापासून पैसे यायला सुरुवात होणार आहे. त्याआधी सर्व महिलांसाठी खुशखबर पण आहे आणि सर्व महिलांना एक विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ इतका शेअर करा की महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओला शेअर करायचा आहे. तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. कोणत्या विभागात आणि कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत ते आपण बघूया. तर बघा, संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली. सर्वात फेमस योजना, सुपरहिट योजना, लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजना ठरलेली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या 1,500 रुपये दिले जातात. सध्या तुम्हाला फक्त 1,500 रुपये मिळणार आहेत. यामध्ये लवकरच 600 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजे 600 रुपयांची वाढ होऊन 2,100 रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहेत. तर कोणकोणत्या महिलांना 2,100 रुपये हवेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 2,100 रुपये पाहिजेत. बघा, जोपर्यंत तुम्ही 2,100 रुपयाची मागणी सरकारकडे लावून धरत नाही तोपर्यंत 2,100 रुपये तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला 2,100 रुपये मागणी सरकारकडे लावून धरायची आहे. एकही महिलेने न चुकता कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे. तर पुढे बघा, या योजनेत थेट तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात जमा होतात. तर आत्ता या योजनेत लवकरच जानेवारीचा हप्ता जमा करण्यात येणार आहे. ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होतात तो हप्ता आता काहीच तासात तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तर हा हप्ता केव्हा जमा होणार आहे ते पण आता आपण पाहणार आहोत. आणि कोणत्या जिल्ह्यात आज हप्ता जमा होणार आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर येत्या 48 तासानंतर हा हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा केला जाणार आहे. तर या ठिकाणी 48 तासांचा कालावधी सांगितलेला आहे, कारण सर्व महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होण्यासाठी वेळ लागतो. 2,46,00,000 महिलांना या योजनेतून पैसे मिळतात. त्यामुळे पैसे जमा होण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. 48 तासानंतर सर्वच्या सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता 26 जानेवारी रोजी जमा होणार आहे. हप्ता जमा होण्यास फक्त 2 दिवस उरले आहेत. तर बघा, पहिले कोणत्या जिल्ह्यात पैसे येतील? तर सर्व महिलांनी लक्ष द्या. बघा, सर्वात अगोदर पुणेमध्ये पैसे येतील. तर सर्वात आधी पुणे, त्यानंतर अहिल्यानगरला पैसे येतील, त्यानंतर ठाणे. अशा पद्धतीने हळूहळू राज्यभर सर्व महिलांना पैसे येणार आहेत. सर्वात अगोदर पुणे, कारण पुणेमध्ये सर्वात जास्त महिलांचे अर्ज आहेत. त्यामुळे आधी पुणे, नंतर अहिल्यानगर, त्यानंतर ठाणे आणि त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा. अशा पद्धतीने सर्वच्या सर्व महाराष्ट्रात जे पैसे आहेत ते वाटप होणार आहेत.
लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता आला होता. त्यानंतर आता जानेवारीमध्ये देखील शेवटच्या आठवड्यात पैसे मिळणार आहेत. त्यामुळे महिलांनी अजिबातच काळजी करायची नाही आहे. जानेवारीचा हप्ता 1500 रुपये तुम्हाला येत्या 2 दिवसात मिळून जाणार आहे. लाडकी बहीण योजनेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक अपडेट समोर येत होत्या आणि अजून काही बहिणींसाठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. अपात्र लाडक्या बहिणींच्या खात्यातून पैसे काढून घेतले जाण्याचेही सांगण्यात येत होते. त्याचसोबत अपात्र महिलांवर कारवाई केली जाईल असेही सांगण्यात येत होते. मात्र याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे आदिती तटकर यांनी सांगितले आहे. कारवाई वगैरे होणार नाही आहे, पण अपात्र महिलांना यापुढे पैसे येणार नाहीत. त्यांचे पैसे यायचे बंद होणार आहेत. लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत 4000पेक्षा जास्त महिलांनी अर्ज माघारी घेतले आहे. अपात्र असूनही त्या महिला या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे त्यामधून 4000 महिलांनी आत्तापर्यंत अर्ज माघारी घेतले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे 2100 रुपये कधीपासून मिळतील. लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये कधीपासून मिळणार याबाबत महिला प्रश्न विचारत आहेत. अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता होती. मात्र याबाबत कोणतीही शिफारस बालकल्याण विभागाकडून अर्थ मंत्रालयाकडे करण्यात आलेली नाही. त्यामुळे मार्च महिन्यात तरी 2100 रुपये मिळणार की नाही याबाबत आता प्रश्न निर्माण झालेला आहे. आता बघा, 2100 रुपये मिळण्या अगोदर महिलांची मागणी महत्त्वाची आहे. कमेंटमध्ये न चुकता 2100 रुपये पाहिजेत असं लिहायचं आहे आणि याबाबत काही तरतूद झाली तर त्याची माहितीसुद्धा सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लाडकी बहीण योजनेची पुढची अपडेट घेऊन पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.